शुक्रिया भरत सर। चलिए दोस्तों, आइए नए मुकाबले की शुरुआत होने जा रही है। तमाम दर्शकों का, तमाम प्रेक्षकों का हार्दिक स्वागत। शॉट थर्ड मैन पर प्रमोद सर जी को आप देख रहे, पहली गेंद आउट साइड पर गेंद को खेला, ऊंचाई ली है गेंद ने, वारिश लॉन्ग ऑन पर खिलाड़ी है, ले लिया क्या, बल्लेबाज बैक टू डगआउट गॉन। निनाद बल्लेबाज मैदान को छोड़ते हुए पहली गेंद पर सफलता मिलती हुई। विकेट कीपर पर भी आप दीपेश माने सर जी को देख रहे, एक बेहतरीन कमेंटेटर, और उसके बाद शॉट कवर पर प्रमोद सर जी है, वो भी एक बेहतरीन आवाज़ के मालिक जिन्होंने हर बार साथ दिया है। और पहला विकेट पहली गेंद पर मिलता हुआ पंकज को सफलता मिलती हुई। शुभ निर्बाटर मैदान पर दाखिल हो रहे हैं, शुभ आएंगे निर्बाटर, और गणेश उनके साथ हैं। दो बड़े नाम हैं ये विरार के, बेहतरीन बल्लेबाज नॉन स्ट्राइक गणेश को कौन बोलेगा दोस्तों। इसी मैदान पर एक उपारी और चैंपियन का खिताब अपने नाम करने वाली टीमों का अब यहां पर लड़ना होगा। शॉट गिनती अनसाइड खेलना चाहते थे, मगर गेंद और बल्ले का समन्वय गेंद दीपेश मानेसर जी के हाथ में जाकर छुपती हुई बेहतरीन गेंदबाजी वहां पर पंकज द्वारा होती हुई। ऑन साइड खेलना चाहते थे, वहां पर गेंद वाले क्षेत्र में ट्रैवल हुई है, जब तक बेहतरीन थ्रो बैकअप है वहां पर, अच्छी गेंद को रोका है शॉट पॉइंट के खिलाड़ी ने। इसी कारण के साथ टीम का खाता खुलता हुआ एमसीसी 11 टीम सैदीब स्पोर्ट विरार के पीछे चलते हुए मुकाबले। अब नवा मुकाबला देख रहे हैं तमाम हमारी जनता, तमाम दर्शकों के लिए, तमाम हमारे डिवन मीडिया पे तमाम जनता हमें सुन रही है, देख रही हो, तमाम जनताओं के लिए। गणेश स्ट्राइक पर अगली गेंद खेलते हैं, खाता खोलना है। शॉट गिनती कट करना चाहते थे, ड्राइव तो लगाई थी और बेहतरीन कैच को अंजाम दिया है कि देखना होगा अंपायर का क्या निर्णय आएगा। कैच पकड़ा गया है या फिर थर्ड अंपायर को बिजी किया गया। थर्ड अंपायर वहां पर बिजी हो जाएंगे, मगर क्या बेहतरीन कैच को अंजाम दिया गया है या नहीं शॉट थर्ड मैन के खिलाड़ी के द्वारा। अच्छी गेंदबाजी हो रही है पंकज द्वारा, क्या ये निर्णय आएगा। एमसीसी 11 बना सैदीब स्पोर्ट विरार के बीच ये मुकाबला अपन बात में मित्रांनो, नववा सामना आपल्या डोळ्यासमोर येतोय। डिबेट लाइव पर देखा जा रहा है। बल्लेबाज बैक टू डगआउट गॉन, बेहतरीन कैच को अंजाम दिया है और दूसरा विकेट का पतन होता हुआ एमसीसी 11 टीम का। गणेश लौटते हुए शून्य का चश्मा पहनकर खाता खोलना था, नाकाम होते हुए नजर आए। अच्छी गेंदबाजी पंकज द्वारा, दीपेश माने सर जी को आप देख रहे विकेट कीपिंग पर, शॉट कवर पर खिलाड़ी देख रहे हैं प्रमोद सर जी को, ये दोनों बेहतरीन आवाज के मालिक भी है और एक बेहतरीन सर भी है स्कूल में अपने तमाम युवा खिलाड़ी को एक बेहतरीन शिक्षण देते हुए। आप न्यू बैटर मैदान पर, किशोर मैदान पर आएंगे। किशोर आए हैं मैदान पर, किशोर आपका बल्लेबाजी का जलवा बताएंगे। किशोर को शोर मैदान पर करना होगा क्योंकि एक टीम थोड़ी सी तकरार में है, तकलीफ में है। एक रन पर 2 विकेट गंवाई हैं एमसीसी विरार टीम ने। किशोर पंकज की अगली गेंद के तैयार, पॉइंट कवर मिडान पर खिलाड़ी तैनात, कदमों का इस्तेमाल किया, हल्का सा खेला पंकज, जाकर गेंद को क्लिक कर पाएंगे, 1 रन जरूर मिल जाएगा। 1 रन के साथ किशोर ने अपने खाते को ओपन किया, टीम को पहुंचाया 2 रनों पर।
आखिरी गेंद फेंकने के तैयार पहली ओवर की पंकज। शॉट की थी, बैकफुट पर जगह बनाई है, डीप पर पोजीशन है जब तक ये रन पूरा होता हुआ। दूसरे की मांग है, कॉलिंग टूटी है वहां पर, रनआउट का मौका बन जाएगा क्या? मगर बल्लेबाज को थर्ड अंपायर को बिजी कर दिया है। चलिए आई है, बल्लेबाज सेव होंगे या बल्लेबाजों को भी लौटना होगा। आइए थर्ड अंपायर आज के दिन भी बिजी हो जाइए। आखिरी गेंद पर वह बेहतरीन शॉट था, मगर दूसरे रन के लिए हाँ ना चलती हुई नजर आई। वहां पर दीपेश माने ने थ्रो किया था, गेंदबाज पंकज के हाथों में, पंकज ने आगे का काम किया, मगर बल्लेबाज क्रीज के अंदर है या क्रीज के बाहर होंगे, ये अंपायर थर्ड अंपायर निर्णय भेजेंगे हमारे कॉम्बॉक्स के सीधा मैदान के अंदर ऑफिशियल अंपायर के लिए। चलिए बल्लेबाज सेफ है, एक रन जरूर मिल जाएगा। ओवर नंबर खेल समाप्त होता हुआ पहला, टीम की रन संख्या जाकर पहुंची है 3 रनों पर। अब 12 गेंदों का खेल आपके पास बचा है, आप खेल खोलना होगा, बल्लेबाजों को हवाई सफर में बल्लेबाजी का जलवा भी करना होगा। सागर आएंगे गेंदबाजी पर, राइट मोर्जा, अच्छी गेंद थी, लो फुटर्स बनाकर खेलना चाहते थे, मगर गेंद वाइड यॉर्कर डालने का प्रयास सागर का, बेहतरीन गेंदबाजी। स्कोर है 3, 11 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है। दोपहर का ये क्षेत्र आप देख रहे हैं, 9वां मुकाबला आपके सामने पेश होता हुआ। फिर फुटटॉस गेंद वाइड श्लांगा पर गेंद आ रही है, जब तक गेंद को फील किया जाएगा। बेहतरीन फील्डिंग है वहां पर, मगर 2 रन रोकने में नाकाम हो जाएंगे खिलाड़ी। इस 2 रन के साथ इसको जाकर पहुंचेगा 5 रनों पर। दस गेंदों का खेल मैदान पर अभी भी आना बाकी है एमसीसी 11 के बल्लेबाजों के लिए। अच्छी गेंद थी, वहां पर कसूबा बीट होते हुए गेंद विकेट कीपर के दस्तान में, डॉट बॉल। जितनी डॉट गेंद उतना दबाव होगा, क्योंकि आपकी गेंदबाजों को लड़ने वाली रन संख्या खड़ी करनी होगी। क्योंकि जो भी नेट में खेल रहा है वो तमाम प्रेक्षक आपल्याला विनंती करतो, नेटमधून बाहर या। खिलाड़ू आउट साइड पर खेला, ऊंचाई ज्यादा है, लंबाई कितनी होगी, खिलाड़ी है वहां पर और कर दी गलती, गेंद सीमा रेखा बाहर, षटकार, 6 रन। छह रन के साथ स्कोर में बढ़ती, इसको जाकर पहुंचता हुआ 11 रनों पर। आउट साइड पर गेंद को खेला, गेंद मिड विकेट पर ट्रैवल होती है, जब तक गेंद को फील्ड किया जाएगा 1 को 2 में तब्दील कर जाएंगे दोनों बैटर। रन संख्या जाकर पहुंचेगी 13-13। सागर गेंदबाजी पर है, जे खिलाड़ू खेळतात नेटमध्ये त्यांना विनंती करतो नेटमधून बाहर या प्लीज। जे लहान मुलं नेटमध्ये खेळतात त्यांना विनंती आहे नेटमधून बाहर या। सागर की अगली गेंद, फुल टॉस है, गेंद हवा में है, मगर सीधा हमारे डीजे ऑपरेटर को सलामी आती हुई 6 रनों की षटकार। शॉट था, क्या छूटा था, उसका नतीजा आपने देखा। वो 2 सिक्सर आप कितने खेलेंगे ना। सदीप स्पोर्ट ऑफ विराट टीम के लिए बड़ा मुकाबला चल रहा है, क्योंकि दोस्तों वो कैच, उसके बाद ये नतीजा आपने देखा है। क्योंकि दोस्तों जीवदान मिलने के बाद बल्लेबाज अपने रूप को बदलता है और बल्लेबाजी का जलवा भी करते हुए बल्लेबाज।
खाली पडले का? खाली पडले बघ रे. फुल टॉस गेंद है, कदमों का इस्तेमाल किया, गैप में गेंद, वन बॉल सी मारेगा बाहर, मिलेंगे रन 4 तो होगा बेड़ा पार. कम ऑन डीजे. शोर कहां रुकने वाले, करेंगे शोर मैदान पर. स्कोर में बढ़ती, स्कोर जाकर पहुंचता हुआ 23 रनों पर. मैंने कहा ना दोस्तों, ये मुकाबला है, ये बहुत खराब गेंद है. अंपायर का हाथ खुल जाएगा, नो बॉल का इशारा. 1+1. टूर्नामेंट है सुपर हिट. अगली गेंद है फ्री हिट. उगड़ा डोहे पहानी पुरसा चेंडू है फ्री हिट. आप क्या घूम उड़ाकर खेल पाएंगे, बल्लेबाज करना होगा. परत दिना. थर्टी बॉल. मानस. श्री गणेश टीम के कप्तान से भी विनती, आइए टॉस खेलें. फिर खराब गेंद, वाइट बॉल का इशारा. फ्री हिट जारी रहेंगी. ये गेंदबाज ने कैच को छोड़ा था, उसके बाद गेंदबाजी में भी दिशाही या गेंद हो रही है. दिशाही से भटकेंगे तो आपको भी पड़ेंगे फटके. और ऑप्शन के बाहर गेंद है. फिर 1+1. खराब गेंदबाजी, कैच को लेजी लेने गए थे, उसके बाद वक्त बदला है. क्योंकि दोस्तों कहते हैं ना, इंसान का वक्त बदलता है, क्रिकेट उससे फास्ट रंग बदलता है. वैसे ये क्रिकेट होता हुआ नजर आ रहा है. और वहां पर अभी तक अब इस गेंद को फेंकने में इंतजार की घड़ियां गिननी पड़ रही है गेंदबाज को. मगर 5 रन जो आए हैं ना, वो कितने महंगे साबित होंगे, क्योंकि वो सिक्सर, ये सिक्सर और ये 5 रन. मुझे टोटल बात की जाए तो 17 रन आए हैं. कदमों का इस्तेमाल किया, किशोर ने अगली गेंद को खेला है मिड विकेट पर. जब तक इनको फील्ड किया जाएगा, 1 को 2 में तब्दील कर जाएंगे क्या. बेहतरीन फील्डिंग वहां पर होती हुई नजर आएगी. स्कोर होता हुआ 30-30. वो कैच के बाद एमसीसी के बल्लेबाजों ने मैनोटा बदला है. श्री गणेश टीम के कप्तान से विनती है कि टॉस के लिए आ जाए. नाइट राइडर्स टीम के बेहतरीन शॉट है, ऊंचाई ज्यादा है, लंबाई कितनी होगी, खिलाड़ी है वहां पर, नहीं करेंगे गलती. अब बल्लेबाज को जाना होगा. विकेट आता हुआ, मधुर संगीत मैदान पर आता हुआ. कमॉन डीजे. टीम के कप्तान से विनंती है की टॉस के लिए आ जाए. श्री गणेश 11 टीम कप्तान चला त्वरित या टॉस साठी आम्हाला कॉपरेट करा अशी तुम्हाला विनंती करतोय. न्यू बॅटर मैदानात 29 रन बने हैं और न्यू बैटर मैदान पर दाखिल होते हुए किशोर का साथ देने के लिए एमसीसी 11 अब विराट सिंह मैदान पर बल्लेबाजी कर रही है. क्या वो गणेश की बल्लेबाजी नाकाम हुई, मगर उसके बाद ऋतिक आए हैं. गेंद हवा में, खिलाड़ी आ रहे कैच के नीचे, कैच बनेगा, बन गया कैच. ऋतिक आए और बल्लेबाज मैदान के बाहर. धाव संख्या झाली ती 29. 29 धावा आपण पाहतोय. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. साहिल महंगे साबित हो रहे हैं. पहिला नो टाकला, मग नंतर वाईट टाकला, परत वाईट. क्या अब हैट्रिक बॉल है. साहिल सुमित न्यू बैटर और टॉस होने जा रहा है. धोनी का नजर अपन बात हुए और वहां पर अगली गेंद साहिल द्वारा. फिर खराब गेंद, मगर वाइट बॉल का इशारा अंपायर द्वारा. स्कोर में बढ़ती 30-30. अब
क्योंकि आप दिशाई से भटकेंगे तो आपको पड़ेंगे फटके। गेंदबाजी लाजवाब, 2 गेंदें अभी भी है। ये फिर आपको चेजिंग करनी है ना, वो रन संख्या वो आपको भारी पड़ेगी। और अच्छी गेंद है। अब वहां पर सुमित को भी लौटना होगा। किशोर ने स्ट्राइक तो जरूर लिया, आखिरी गेंद पर क्या कर पाएंगे किशोर। स्कोर है 3-0 और एक बल्लेबाज लौटता हुआ एमसीसी 11 विराट टीम का। मगर एक छोटी सी धुन में सुनेंगे संगीत, फिर आएंगे मैदान के और तमाम गेंद। आखिरी गेंद मैदान पर, किशोर स्ट्राइक पर है। कदमों का इस्तेमाल किया है, गेंद हवा में, खिलाड़ी बनेंगे दर्शक, दर्शक बनेंगे दीवाने। गेंद सीमा रेखा बार, षटकार, 6 रन। सड़ोती जावानता आह्वान है दोस्तों। कहां मैच था, कहां मैच को रूपरेखा बदली, वो क्या छूटा, उसके बाद वो सिक्सर, उसके बाद सिक्सर की बरसात देखी, और उसके बाद गेंदबाज साहिल आए, वो भी महंगे साबित होते हुए नजर आए। क्योंकि दोस्तों दिन हर बार बदलता है, दिन रात तारीख बदलती है, दिन बदलता है, रात बदलती है, मगर क्रिकेट का खेल भी बदलता है। क्योंकि हर मैदान पर अपने खेल का जलवा किया है, मगर आने वाली 18 गेंदें सड़ोती रनों की दरकार है। क्या होगा क्या नहीं, वहाँ पर शायद स्पोर्ट टीम विराट के लिए हम भी देखेंगे। मगर आइए दोस्तों, जब मुकाबले की शुरुआत होगी, माइक्रोफोन पर बुलंद आवाज़ के मालिक वहाँ पर पांजू की बुलंद आवाज़, जिन्होंने मास्टर में अपनी आवाज़ की छाप छोड़ी है, और दोस्तों कितने टूर्नामेंट उन्होंने कवर किए होंगे तो इसका अंदाज भी नहीं होगा। मगर आइए सुनते हैं पाटिल परिवार के ये बेहतरीन टूर्नामेंट में हमारे सभी के क्षेत्र लाल ने बेहतरीन कॉमेंटेटर भरत राव सर जी के द्वारा, और हमारी कमेटी से निर्णय है कि हमारे कॉम बॉक्स में जरा पानी का इंतजाम किया जाए। धन्यवाद जहीर भाई. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगी आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय. पाटील परिवार पुरस्कृत टेनिस क्रिकेटचा हा महासंग्राम, ऐतिहासिक नारंगीचं मैदान आणि स्वप्नपूर्ती स्पर्धा मित्रांनो आपण खेळत आहोत. मॅच बघा कशा प्रकारे या मॅचला कलाटणी आली. तो षटकार जो गेला, जो कॅच होता तो कॅच ड्रॉप झाला. तिथून मात्र खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं तर या मॅचला कलाटणी आली. चांगल्या प्रकारे साईदीप या टीमनं समोरच्या संघाला थांबवलं होतं. त्यानंतर मात्र कॅच ड्रॉप झाल्यानंतर अक्षरशः त्या मॅचचं चित्र पूर्णतः बदललं गेलं. आणि शेवटचं षटक, शेवटच्या 6 चेंडूंचा जर आपण विचार केला ना जहीर भाई, तर शेवटच्या 6 चेंडूमध्ये तब्बल बऱ्याचशा धावा कुठल्या गेल्यात. 16 धावा, 17 धावा या शेवटच्या त्या 6 चेंडूमध्ये. पहिली ओव्हरचा आपण विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त बघा पंकजनं जे पहिले षटक हाताळलं होतं, 2 विकेट पंकजनं काढल्या होत्या आणि फक्त 3 धावा पंकजनं खर्च केले होते. त्यानंतर मात्र शेवटचे 12 चेंडू, दुसरं षटक 16 धावा, तिसरं षटक 17 धावा, म्हणजे जवळजवळ 33 धावा या शेवटच्या 12 चेंडूमध्ये कुठल्या गेल्या MCC 11 या टीमने. इथून मात्र या सामन्याला कलाटण्यात येते. जर तो कॅच पकडला गेला असता तर नक्कीच कदाचित हा धावफलक थोडाफार तोकडा पाहायला मिळू शकला असता. मात्र मोठं टार्गेट आहे साईदीप स्पोर्ट्स विरार या टीम समोर. तब्बल धावा बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा या ठिकाणी आकडा जर आपण पाहतोय 37, मागच्या मॅचचा देखील आकडा असाच होता 37, आता देखील 37. मागच्या मॅचचा आपण विचार केला, चेस मला वाटतं झाल्या नाहीत धावा, द्या डिफेन्स झाल्यात. इथे नो डाऊट साईदीप स्पोर्ट्स संघ आहे, दीपेश माने यांनी या संघाची बांधणी केली आहे. त्याच्यामुळे नक्कीच त्याने देखील त्या आपल्या टीममध्ये नक्कीच चांगल्या खेळाडूंची निवड केली असेल. आतापर्यंत बऱ्याचशा स्पर्धांमध्ये दीपेश माने कॉमेंट्री करतायत, त्यामुळे त्यांना ते तो अंदाज असेल की कुठला खेळाडू कशा पद्धतीने खेळतोय आणि नक्कीच नो डाऊट त्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या संघाची बांधणी केली असेल. मात्र मॅच एक चांगली मॅच अपेक्षित आहे. आज सुट्टीचा दिवस आहे आणि या सुट्टीच्या दिवशी आज नारंगीचं मैदान गाठले सर्व
क्रीडा रसिकांनी, त्याच्यामुळे एक चांगले मॅच या सर्व क्रीडा रसिकांच्या मते अपेक्षित असेल. एक चांगली मॅच व्हायला हवी. आतापर्यंत जहीरभाई चुरशीचा सामना आतापर्यंत झाला नाही आहे. अक्षरशः शेवटच्या त्या चेंडूपर्यंत मॅच आत्तापर्यंत तरी आली नाही आहे. कदाचित ही मॅच सांगू इच्छितोय, कदाचित ही मॅच. गोलंदाज तयार, आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये निखिल, स्ट्राईक एंडवर, नॉन स्ट्राईकला पंकज गोलंदाज आहेत. या ठिकाणी कौस्तुभ. पहिला चेंडू फुल टॉस, ऑफ साईडला चेंडू डाऊन केला होता, मात्र ऑफचा चेंडू ऑन साईडला टर्न केला, खेळला गेला, मिड विकेट डीप वरून फिल्डर आलाय, चेंडूला उचललाय, पहिल्या चेंडूवर सिंगल. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन, सुरुवात झाल्या फाउंडेशनला. खातं उघडलं गेलं टीमचं. साईदीप स्पोर्ट्स विराटचा संघ आहे. दीपेश माने यांचं शॉप आहे. सर्व प्रकारच्या स्पोर्ट्सच्या वस्तू त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. साईदीप स्पोर्ट्स जर्सी, ट्रॅक, बॅट, ज्या काही स्पोर्ट्सच्या वस्तू आहेत त्या सर्व वस्तू दीपेश माने यांच्या त्या शॉपमध्ये अवेलेबल असतात. चांगला चेंडू, यावेळेस कव्हर ड्राईव्हचा फटका खेळायचा होता, जागेवरून चेंडूला ऑफ साईडला ढकलायचं होतं, मात्र चांगली लाईन त्याने लाईन. बघा 37चा आकडा तुमच्या समोर आहे. एक मी तर म्हणे नक्कीच आतापर्यंत हे मोठं टार्गेट आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ऑन साईडला स्टेट बॅटनं सरळ बॅटनं चेंडूला खेळले, लॉंग ऑनच्या दिशेनं फिल्डर होता, मात्र त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू फरार. यावेळेस येतोय हा महत्वपूर्ण चौकार, 4 धावा. तीन चेंडूमध्ये 5 झाले आहेत. जवळपास 12.33 रिक्वायर्ड रन रेट समोर. यावेळेस हवेत खेळला गेलाय, मिड ऑफ रिझर्व चेंडू लँड झाला, मिड ऑनचा फिल्डर चेंडूला उचलण्यासाठी पुढे आलाय. फक्त सिंगल, इथे देखील एकच धाव मिळेल. 10 ते 12 धावा या पहिल्या ओव्हरमध्ये येणं गरजेचं आहे. तर नक्कीच तुम्ही या मॅचमध्ये राहू शकाल. सुरुवातीपासूनच नक्कीच जर दबावामध्ये समोरच्या टीमला टाकायचं असेल तर एक चांगली गोलंदाजी अपेक्षित असेल. चांगला फटका आहे यावेळेस, पूर्ण फोर्सनं क्षेत्र निवडलंय, मिड विकेट, चेंडू स्टँड अँड डिलिव्हर, 6 धावा. तुम्हाला की तुम्हाला नक्कीच अगदी ते गड्डी म्हणजे ते गाडीचा वेग तुम्हाला वाढवून सुसाट निघावा लागेल. आणि चांगला स्ट्रोक खेळला गेला, नो डाऊट. जागा बनवली होती, फ्लॉइंग स्टिपचा फटका खेळायचा होता. यावेळेस ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर खेळण्यासाठी बॅटर गेला होता. फाईन क्षेत्रामध्ये खेळायचं होतं या चेंडूला, मात्र अगदी बॅटरला फॉलो केले गेलाय गोलंदाजामार्फत. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिले षटक संपलंय. बघा मी म्हटलंय की रिक्वायर्ड रन रेट 12.33 आणि आतापर्यंत 12 धावा फलकावर लागल्या आहेत. म्हणजे गाडी जी आहे ती अगदी रुळावर आहे साईदीप स्पोर्ट्स विरार या टीमची. याच रिक्वायर्ड रन रेट तुम्हाला खेळायचं आहे. आता चेंडू शिल्लक आहे ते 12 आणि 12 मध्ये बनवायचे आहेत, त्यामुळे 25. 12 चेंडू 25 धावा. नेक्स्ट मॅच श्री गणेश श्री गणेश टीम आणि नाईट रायडर्स दोन्ही टीम कॅप्टन. आपण देखील तयार राहायचं आहे. सुमित षटक क्रमांक 2. 12 मध्ये बनवायचे 25. अगदी सामना बॅलन्सिंग आहे. हे षटक नक्कीच या सामन्याची दशा आणि दिशा दर्शवू शकतो. इथून मात्र तराजूचा काटा कोणाच्या बाजूनं. पहिला चेंडू आडव्या बॅटनं स्ट्रोक खेळलाय, चेंडू मिड विकेट डीप ला निघून येतोय. मागे फिल्डर आहे प्रोटेक्शनसाठी, मिसफील्ड झालाय. चेंडू थोडा वेळ हातामध्ये खेळवलाय, उशीर झालाय थ्रो येण्यासाठी. 2 धावा इथे पहिल्या चेंडूवर मिळतील. 12 ते 13 धावा पर ओव्हरमध्ये. इथून जर या षटकामध्ये 12 आल्या तर नक्कीच मॅच शेवटच्या क्षणापर्यंत जाईल.
आता हे षटक चांगलं टाकलं गेलं तर नक्कीच साईदीप स्पोर्ट्स विरार या टीमवर थोडासा प्रेशर येईल. प्रयत्न तोच आहे, चांगलं षटक टाकायचं आहे. मात्र नक्कीच साईदीपचे बॅटर विचार करतात आम्हाला मात्र या ओव्हरमध्ये देखील 12 ते 15 धावा कुटायचे आहेत. गोलंदाज तयार, डान्सिंग डाऊन द पिच, पुढे येऊन खेळायचा प्रयत्न, एम एस स्टाईलमध्ये खेळायचा प्रयत्न, तो बॅट चेंज इज गॉन. या ठिकाणी पहिला धक्का साईदीप स्पोर्ट्स विरार या टीमला. मिस्टर पंकज बॅक टू द पॅव्हलियन, आउट. आतमध्ये या ठिकाणी आपण पाहत आहात साईदीप स्पोर्ट्सचे सर्वा मालक दीपेश माने या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. एक उत्कृष्ट महाराष्ट्रातील समालोचक देखील आहेत आणि नक्कीच या पंचकृषीमध्ये नक्कीच सध्याच्या घडीला त्यांचं नाव आहे. उत्कृष्ट दर्जाचे समालोचक म्हणून आज नक्कीच अपेक्षित असेल एक चांगले बॅटिंग. साईदीप स्पोर्ट्सचे कॅप्टन आहेत, त्याच्यामुळे आत्ता मात्र या खऱ्या अर्थानं मॅचची जी जबाबदारी आहे ती खास करून झहीरभाई दीपेश माने यांच्या खांद्यावर. धाबा 14 झालेत. समोर दीपेश माने जागा बनवली होती, यावेळेस पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर खेळण्यासाठी आले होते. फाईन क्षेत्र निवडलं जातं. फाईन खेळायचं असेल तर तुम्हाला चेंडूवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. चेंडू रिलीज होण्या अगोदर मात्र या ठिकाणी तुम्हाला बाहेर निघावं लागेल. प्रयत्न तोच आहे यावेळेस की जास्तीत जास्त धावा या ओव्हरमध्ये कुटायला हव्यात. मात्र एक चांगली लाईन त्याने लेन. सुमितचं मी कौतुक करेन, आतापर्यंत फक्त 2 धावा या गोलंदाजांना खर्च केलेत. 14 या आकड्यावर साईदीप स्पोर्ट्स संघ थांबलाय. पुढे येऊन यावेळेस चेंडूला अगदी मिडल करण्याचा प्रयत्न होता, फटका फसलाय आणि जवळ जवळ स्क्वेअर लेगच्या दिशेने तो कॅच देखील टिपलाय. फलंदाज बाद मिस्टर दीपेश माने बॅक टू द पॅव्हलियन, आउट. बाद झाल्यानंतर मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मला वाटतं साहिल येत आहेत. ज्या काही घडामोडी घडल्या आहेत तर पहिल्या इनिंगमध्ये नक्कीच त्या सर्व घडामोडी विसरून या ठिकाणी नक्कीच चांगले बॅटिंग अपेक्षित असेल या खेळाडूकडून. आता कदाचित दीपेश साहिलला दीपेशनं हेच म्हटलं असेल, जे काय तू दिले तुला आता ते परत वसूल करायचे. धावा 14 आहेत. साहिल स्ट्राईक एंडवर. गोलंदाज पुन्हा एकदा तयार त्या ठिकाणी सुमित. पहिला चेंडू अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं फटका हवेत खेळला गेलाय. मागे फिल्डर होता मात्र त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू आमच्या स्टँड मध्ये, स्वर्गीय नितीन गणपत पाटील स्टँड मध्ये 6 धावांचा खणखणीत फटका. मध्य किनारी येऊन थांबलाय, किनारा गाठायचा आहे. 20 धावा फळकावर आल्या आहेत. 37 आकडा आहे. 17 धावा बनवायचे आहेत. चांगला चेंडू आहे, समोरच्या पायाला अगदी लेग स्टंपच्या बाहेर काढलं होतं आणि इथून मात्र या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न मात्र चांगली लाईन त्यांनी लेंथ. एक षटकार आल्यानंतर मात्र शेवटचा चेंडू येतो डॉट. मात्र मॅच संपली नाहीये. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. धावा फळकावर लागल्या आहेत त्या 20. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 17 धावा. 6 चेंडू 17 धावा. टेन्शन दोन्ही बाजूला आहे. एका साईडला जो फटका खास करून साहिलने ठोकलाय त्याच्यामुळे नक्कीच त्या खेळाडूचा देखील दबाव असेल. तर एका साईडला त्यांची 7 मैदानाच्या आतमध्ये देतो निखिलने देखील एक षटकार ठोकलाय या मैदानावर. त्याच्यामुळे इथे मात्र या दोन्ही खेळाडूंना आता मात्र साईदीप स्पोर्ट्सचे सर्वा दीपेश माने यांचा विश्वास. 6 चेंडू धावा करायचे 17
अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय ऋतिक. आणि जर आपण कंपॅरिझन पाहिलं ना मित्रांनो, तर बघा एका साईडला आपण जे साहिलने षटक हाताळलं होतं अंतिम षटक, शेवटचे 6 चेंडू आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये MCC 11 या टीमनं तब्बल 17 धावा कुठल्या होत्या. शेवटच्या त्या 6 चेंडूमध्ये 17 धावा साहिलच्या अगेन्स्ट कुठल्या होत्या MCC 11 या टीमनं. तीच खेळी आता या ठिकाणी साईदीप स्पोर्ट्स विरार या टीमला करायच्या. ज्या धावा तुम्ही खर्च केल्यात त्या धावा अगदी व्याजासहित तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. गोलंदाज साहिल, ऋतिक तयार आहे. तो म्हणतो नाही मी देणार नाही धावा. पहिला चेंडू यावेळेसचा फटका फसला, हवेत खेळला गेलाय, मिडविकेट डीपला चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1-2 मिनिट दुसऱ्याचा प्रयत्न, पहिल्या चेंडूवर येते 2 धावा. आता मात्र 5 मध्ये बनवायचे आहेत 15. 5 चेंडू 15 बनवायचे आहेत. ऋतिक म्हणतोय नक्कीच मी एक चांगली लाईन त्यांनी लेन गोलंदाजी करणार, मी 15 धावा डिफेन्स करणार. एका साईडने नक्कीच निखिल म्हणतोय नाही मी तळ ठोकून बसलोय, मी देखील षटकार ठोकणार. आउटसाइड ऑफ स्टंप पण सवलतात आमच्या दिशेनं. वाईटचा इशारा पंचांचा. धाव संकेत भर, 14 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत ते 5. 5 चेंडू 14 धावा. एका साईडला MCC 11, एका साईडला साईदीप स्पोर्ट्स विरार. जिंकणार कोण? ऑन साईडला जोरकस फटका, क्रॉस बॅट स्ट्रोक. यावेळेस गॅप मध्ये काय क्षेत्ररक्षण केलं त्या ठिकाणी, जबरदस्त क्षेत्ररक्षण. या धावा नक्कीच आपल्या टीमसाठी अतिशय उपयुक्त. अशा वेळेस या क्षेत्ररक्षणाची अतिशय नितांत गरज आणि या क्षेत्ररक्षण खऱ्या अर्थानं मी म्हणेल कॉन्फिडन्स लेवल्स नक्कीच वाढला असेल MCC 11 या टीमचा. 2 धावा या फिल्डरनं सेव्ह केल्यात आपल्या टीमसाठी. अप्रतिम क्षेत्ररक्षण. धावा संख्या झाली आहे ती 25 धावा झाल्या आहेत. 4 चेंडू 12 धावा. सरळ भाषेत म्हणायचं गेलं तर 4 चेंडूमध्ये 2 षटकार ठोकायचे आहेत. तर इथे मात्र या गोलंदाजाला ऋतिकला 3 चेंडू चांगले टाकायचे आहेत. पहिला चेंडू यावेळेस हवेत खेळला गेलाय, मागे फिल्डर आहे त्यानं टिपलाय झेल. प्रयत्न तोच होता, चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर टाकायचंय. फटका फसला. या ठिकाणी महत्वपूर्ण विकेट. सलामीला आलेला कॅडू तो आताच्या घडीला चांगले बॅटिंग करतो. तो फलंदाज निखिल या ठिकाणी बाद झालाय, आउट. पण साईदीप स्पोर्ट्स विरार या टीमच्या विषयी जर म्हणायचं केलं तर या टीममध्ये आज प्रमोद सरांची देखील वर्णी लागले. एक दिग्गज समालोचक आहेत असं मला वाटलं होतं की कदाचित प्रमोद सर या ठिकाणी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये उतरतील, कारण वन ऑफ द ग्रेट बेस्ट ऑलराऊंडर आहेत ते. 12 बनवायचे आहेत. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर आलाय. सागरचा देखील फटका फसलाय. हा झेल होईल का? नाहीये. प्रयत्न केला होता त्या ठिकाणी, फक्त सिंगल मिळेल. आता जे काही करायचं ते मला करायचं आहे. थांबवतोय खास करून फलंदाज त्या ठिकाणी मिस्टर साहिल, तो म्हणजे सागरला. 2 चेंडू 12 धावा करायचे आहेत. 11 धावा बनवायचे आहेत. मात्र कंपल्सरी चेस हा नियम आहे, त्याच्यामुळे नक्कीच या 2 चेंडूवर 2 षटकार तुम्हाला ठोकावे लागतील. हा चेंडू खूप महत्वपूर्ण आहे. बघा 2 चेंडूवर 2 षटकार साहिलला ठोकायचे आहेत. तर या 2 चेंडूपैकी एक चांगला चेंडू ऋतिकला टाकायचा आहे. बघा काही म्हणतात की साहिल मॅच जिंकवणार, काही म्हणतात ऋतिक मॅच जिंकवणार. काय घडणार? लाईन खराब, दडपण आहे, टेन्शन आहे. आता 10 धावा म्हणजे एक षटकार एक चौकार. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. काय मॅच सुरू आहे, जबरदस्त मॅच. इथून एखादा मोठा फटका, पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होऊ शकेल. नाहीये, इथे गती कमी केली. कौतुक असेल गोलंदाज ऋतिकचं. स्लो राम चेंडू हाताळला गेला आणि या चेंडूला पुरेपूर फसला गेला साहिल.
6-17 बघा, शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल 17 धावा कुठल्या होत्या आणि त्या 17 धावा या शेवटच्या ओव्हरमध्ये करायच्या होत्या. साईदीप स्पोर्ट्स विरार या टीमला मात्र या धावा करताना कुठेतरी हा संघ कमी पडला गेलाय. कारण अंतिम षटक ऋतिक नक्कीच कौतुक करेल, कारण एकही मोठा फटका या खेळाडूनं मारू दिला नाहीये. शेवटच्या चेंडूवर देखील या ठिकाणी कॅच ड्रॉप होतोय. मात्र अभिनंदन MCC11 हा संघ विजय होतोय. तसेच हार्डलक बॅडलक आणि धन्यवाद साईदीप स्पोर्ट्स विरार, तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी झाला, तुमचं मनापासून आभार. मात्र बघा कशा प्रकारे घडामोडी घडल्या गेल्या होत्या. सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त मला वाटतं त्या धावा आल्या होत्या, त्यामध्येच 6 धावा. त्यानंतर मात्र जवळपास षटक क्रमांक 2 16 धावा कुठल्या गेल्या, षटक क्रमांक 3 17 धावा कुठल्या गेल्या आणि इथे मात्र साईदीप स्पोर्ट्स विरार या टीम समोर डोंगर धावांचा उभा राहिला. आणि जी बॅटिंग व्हायला हवी होती, नक्कीच सुरुवात अतिशय सुंदर केली होती साईदीप स्पोर्ट्स विरार या टीमने. त्यानंतर मात्र हा संघ बॅकफुटला गेला. चला नेक्स्ट मॅचच्या दिशेने आपण वळूया. नेक्स्ट मॅच श्री गणेश एका साईडला असेल आणि एका साईडला नाईट रायडर.